वीकेंडला जाण्यासाठी ऑप्शन शोधत असतानाच चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि मुळशीच्या बॅकवॉटर्सचा अप्रतिम व्ह्यू असलेलं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे पेटकर फार्म सापडलं। इथे बॅकवॉटर्सवरून येणारा भन्नाट वारा मी प्यायले, भाताच्या शेतावर लावणीची लगबग अनुभवली, रात्रीच्या धो-धो पावसात कोळशावर केलेलं स्वादिष्ट बार्बेक्यू खाऊन तृप्त झाले, झाडाला उंच टांगलेल्या झोपाळ्यावर मनसोक्त झुलले आणि थोडा वेळ शहरातले ताणतणाव पूर्णपणे विसरून गेले। इथे अतिशय सुंदर अशी 6 कॉटेजेस आहेत। रूम्स अगदी प्रशस्त, सुंदर आणि स्वच्छ आहेत। इथल्या बाल्कनीतून पण सुंदर व्ह्यू आहे। जागोजागी हिरवीगार लॉन्स, सुंदर फुलांची झाडे आहेत, बसायला बेंचेस आहेत। बॅकवॉटर्सचा अप्रतिम व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी एक असा हा मोठा गझिबो आहे। तिथे बसून मॉर्निंग टी किंवा संध्याकाळचा हाय टीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। इथल्या छोट्या पण स्वच्छ स्वयंपाकघरात मावशींच्या हातचं सुंदर जेवण बनतं। व्हेज, नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत। लहान मुलांना खेळायला वेगळी जागा आहे, तर मोठ्यांसाठी पण बिलियर्ड्स, कॅरम, टेबल टेनिस याची सोय आहे। छोटीशी लायब्ररी पण आहे, ज्यांना पुस्तक वाचायची आवड आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही जागा उत्तम आहे, कारण इथे यांची बग्गी तुम्हाला फार्मवर पाहिजे तिथे घेऊन जाते। लंच, हाय टी, बार्बेक्यू, त्याच्यानंतर डिनर आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट एवढं सगळं या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे। आणि पॅकेजची किंमत आहे 6,000 रुपये पर नाईट पर कपल। हे फार्म पुण्यापासून 45 किलोमीटरवर आहे। साधारण पोचायला 1.5 तास लागतो। इथे तुम्ही वन डे ट्रिपसाठी सुद्धा येऊ शकता, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत। त्याचे पॅकेजचे रेट्स वेगळे आहेत। या फार्मवर पेट्स म्हणजेच पाळीव प्राणी अलाउड नाही आहेत। तर पेटकर फार्म्सचा पत्ता आणि लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती नक्की चेक करा। आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा।